नमस्कार मित्रांनो, एक दिवस नारदजी स्वर्गलोकात फिरत होते तेव्हा त्यांनी पाहिले, नारायण नारायण, अहो भाग्य माझं. आज मला तीनही देविया, माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि माता पार्वती एकमेकीशी संवाद साधताना दिसत आहेत. माझा प्रणाम स्वीकारा देवियो. मी इथून जात होतो, तुमचा संवाद ऐकला आणि थांबून न जाता राहवले नाही. देवर्षी नारद, आम्ही तिघी आमच्या पतिव्रता धर्माबद्दल चर्चा करत होतो, तर तुम्ही आमचा संवाद ऐकलात का? हो देवियो, तुम्ही तिघेही पतिव्रता स्त्रिया आहात, यात शंका नाही. पण काय देवर्षी नारद, आमच्याशिवाय अजून कोण पतिव्रता स्त्री आहे? सांगा ना. हो देवियो, सांगतो. अत्रि महर्षींची पत्नी देवी अनुसया. देवी अनुसया? हो मातांनो, देवी अनुसयेसारखी पवित्र आणि पतिव्रता स्त्री या तीनही लोकात नाही. काय म्हणत आहात देवर्षी नारद? मी सत्य बोलत आहे देवी सरस्वती. देवी अनुसया एक महान पतिव्रता स्त्री आहे. नारदजींच्या बोलण्याने तिन्ही देवी यांच्या मनात अनुसयेबद्दल ईर्ष्या निर्माण झाली. बरं, आता मला परवानगी द्या, मी निघतो. नारायण नारायण. देवी पार्वती, देवी सरस्वती, तुम्हालाही माझ्या मनात जे विचार येत आहेत तसेच विचार येत आहेत का तुमच्या मनात? हो देवी लक्ष्मी, आपल्याला देवी अनुसयेच्या पतिव्रत धर्माची परीक्षा घ्यायलाच हवी. आता आपण पाहिलेच पाहिजे की ही अनुसया किती मोठी पतिव्रता आहे. त्या तिन्ही देविया आपापल्या पतीकडे आग्रह घेऊन गेल्या. त्यानंतर तिन्ही देवांनी या विषयावर विचारमंथन केले. आता काय करू महादेव? माझी पत्नी लक्ष्मी तर हट्टाने बसली आहे की आपण अनुसयेची परीक्षा घ्यायला गेलं पाहिजे. आणि तुम्हाला माहीतच आहे महादेव, बाई जर एकदा हट्ट धरून बसली तर तो पूर्ण करूनच घेते. मीही गोंधळात पडलो आहे. असं दिसतंय की आपण तिघांना अत्रि ऋषींच्या आश्रमात जाऊन देवी अनुसयेची परीक्षा घ्यायलाच हवी. आणि महादेव, आपण या रूपातच जाणार आहोत का? नाही ब्रह्मदेव, आपण तिघे भिक्षुक ब्राह्मणांच्या वेशात यात्रेकरू बनून त्यांच्या दारात जाऊया. महादेव, बरोबर बोललेत तुम्ही. आणि आपल्याला माहीत आहे की अत्रि मुनींच्या आश्रमातून कोणताही माणूस किंवा पशुपक्षी उपाशी परत जात नाही. चला, आपण तिघे काशीचे भिक्षुक बनून निघू. हो महादेव, आश्रम तर समोरच आहे. आता सांगा, आपण काय करायचं? समोरच्या झाडाच्या फांद्या, पानं आणि काही दगड कंकर आपल्या झोळीत टाका. प्रणाम मुनिवर. अत्रि ऋषींच्या आश्रमात तुमचं स्वागत आहे. आम्ही काशी नगरीहून आलो आहोत आणि तीर्थयात्रेला निघालो आहोत, म्हणून आम्हाला अत्रि ऋषी आणि देवी अनुसया यांची भेट घ्यायची आहे. मुनिवर, अत्रि मुनी सध्या तपश्चर्येत आहेत, पण देवी अनुसया आश्रमात आहेत. तुम्ही त्यांची भेट घेऊ शकता. शिष्य त्या तिन्ही यात्रेकरूंना घेऊन देवी अनुसयेकडे गेली. माते, हे तिन्ही यात्रेकरू काशीहून आले आहेत आणि तुमची भेट घ्यायची इच्छा व्यक्त करत आहेत. देवी अनुसया, आम्ही अत्रि ऋषी आणि तुमच्याबद्दल खूप कीर्ती ऐकली आहे. देवी अनुसया, आम्हाला खूप भूक लागली आहे. कृपया आम्हाला लवकर भोजन द्या. सांगा मुनिवर, तुम्हाला काय खायचं आहे? मी तुमच्या इच्छेनुसार भोजन तयार करीन. देवी अनुसया, आमच्याकडे जे आहे त्याचं तुम्ही आमच्यासाठी भोजन बनवलं पाहिजे. आम्ही स्वतःच सामग्री आणली आहे. जशी आज्ञा मुनिवर. तुम्ही मला जी सामग्री द्याल का, त्यातून मी भोजन करून तुम्हाला वाढेन. तर ही घ्या. दगड, कंकर, झाडाच्या फांद्या आणि पानं. आम्हाला आज याचं पक्क भोजन हवं आहे. आणि लक्षात ठेवा, जर आम्हाला हे भोजन मिळालं नाही तर आम्ही उपाशीच परत जाऊ. जा देवी अनुसया, आता उशीर करू नका. देवी अनुसया स्वयंपाकघरात गेल्या आणि देवाला प्रार्थना करू लागल्या. हे ईश्वर, मला मदत करा. मला ठाऊक आहे ब्रह्मा, विष्णू आणि महादेव हे तिन्ही माझी परीक्षा घेण्यासाठी आले आहेत,
प्रभू, जर मी खऱ्या अंतकरणाने तुमचं स्मरण करत असेल तर ही सामग्री भोजनात परिवर्तित हो. क्षणात दगड, कंकर, कोरडी पानं आणि फांद्या स्वादिष्ट भोजनात परावर्तित झाल्या. देवी अनुसयाने देवाचे आभार मानले आणि ते भोजन ब्राह्मण रूपी ब्रह्मा, विष्णू आणि महादेवांसमोर ठेवलं. भोजन तयार आहे मुनिवर, तुम्ही सांगाल तर मी तुम्हाला वाढते. देवी अनुसया, आम्ही तिघे हे भोजन एकाच अटीवर स्वीकारू. तुला आमच्या समोर वस्त्रविना येऊन भोजन वाढावं लागेल. जर तू असं केलंस तरच आम्ही भोजन करू, अन्यथा उपाशी निघून जाऊ. जेव्हा अनुसया स्नानासाठी गेल्या तेव्हा त्याच्या पतिव्रत तेजामुळे सूर्यदेवही काही काळासाठी डोळे मिटून बसले. अनुसया, तुझ्या पतिव्रताचं तेज इतकं प्रखर आहे की कुणीही ते सहन करू शकत नाही. आणि तुला ठाऊक आहे, इथे स्वतः तिन्ही लोकांचे स्वामी त्रिदेव आले आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश हे आपले माता पिता आहेत, ज्यांनी आपल्याला जीवन दिलं आहे. तर मग त्या माता पित्यांसमोर कसली लाज? घाबरू नकोस, जा आणि अतिथींची सेवा कर. हा कमलकुंडलातील पवित्र जल घेऊन जा आणि भोजन वाढण्याआधी त्याचे थेंब जमिनीवर शिंपड. अनुसयाने कमलकुंडलातील जल जमिनीवर शिंपडताच तिघ देवांचे बालकात रूपांतर झाले. अनुसया त्या तिघांना आपल्या ओंजळीत लपवून घेतात, त्यांना दूध पाजतात, खेळवतात, सुंदर वस्त्र घालतात, पाळण्यात झुलवतात आणि लोरी गाऊन झोपवतात. अत्री ऋषी जेव्हा आश्रमात परत येतात, स्वामी, या बालकांना पाहून माझं मातृत्व जागं झालं. मला अपत्य नव्हतं, आज ती उणीव भरून निघाली. अनुसया, कधीतरी हे तिन्ही बालक आपलं मूळ रूप धारण करणारच आहेत. आपण त्यांना किती दिवस असेच ठेवणार? तेवढ्यात नारद मुनी देवी पार्वती, देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मी यांना घेऊन तिथे येतात. अनुसया माते, आपल्या पतींना शोधत या देविया येथे आल्या आहेत. कृपया त्याचे पती त्यांना परत द्या. मातांनो, माझा प्रणाम स्वीकारा. अनुसया, आमचे पती तुझ्या आश्रमात आले होते, ते कुठे आहेत? हे मातांनो, माझ्याकडे तर काशी नगरीचे 3 ब्राह्मण आले होते, ज्यांना मी बाळ बनवलं, झुल्यात झोपलेले. जर तुमचे पती असतील तर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. पण हे तिन्ही बाळ अगदी सारखेच दिसत आहेत. अनुसया, आता तर तूच आम्हाला सांगू शकतेस की आमचे पती कोणते आहेत. मातांनो, तुम्हाला तुमचे पती ओळखता येत नाहीत का? पटकन आपल्या पतींना उचलून घ्या. विचार करा, जर चुकून दुसऱ्या पुरुषाला स्पर्श केला तर तुमचा पतिव्रता धर्म भंग होईल. अनुसयेचं बोलणं ऐकून तिन्ही देविया लज्जित होऊन दूर उभ्या राहिल्या. त्या तिघींनी माता अनुसयाची क्षमा मागितली. अनुसया, आम्हाला माफ कर. आम्ही आमच्या पतींना तुझी परीक्षा घेण्यासाठी पाठवलं होतं. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही तुझ्या पतिव्रत धर्मावर ईर्ष्या केली. अनुसया, आम्ही तुझी प्रार्थना करतो, आमच्या पतींना त्यांच्या मूळ रूपामध्ये परत दे. माता अनुसयाने पाहिले की तिन्ही देविया दुःखाने व्याकुळ झाल्या आहेत. मग त्यांनी त्रिदेवांना त्यांचे मूळ रूप परत दिले. त्यानंतर त्रिदेवांनी आनंदाने देवी अनुसयेला वरदान मागायला सांगितले. तेव्हा देवी अनुसया म्हणाल्या, माझ्या नावाने जगात कीर्ती होवो. मग तिन्ही देवांनी तिला वरदान दिले. तर मित्रांनो, ही होती अनुसयेची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.